नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण तुमच्यासाठी आता येणाऱ्या राज्यसेवेसाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा फिजिकल जिओग्राफी हा टॉपिक म्हणजे आपल्याला जिओग्राफीमध्ये 3 पार्ट विचारले जातात राज्यसेवेमध्ये. त्याच्यामध्ये एक फिजिकल जिओग्राफी येतो म्हणजे प्राकृतिक भूगोल येतो, एक भारताचा भूगोल आणि तिसरा म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. तर जनरली प्राकृतिक भूगोलवर म्हणजे फिजिकल जिओग्राफीवर राज्यसेवेमध्ये कंपल्सरी दरवर्षी तुम्ही जर PYQ अनालिसिस केलं, दरवर्षीच्या प्रिलिम्सचं जर अनालिसिस केलं, तुम्हाला एक लक्षात येईल 4 ते 5 प्रश्न असतात आणि त्याच्यापैकी कंपल्सरी एक प्रश्न जी अर्थ थेरी आहे म्हणजे अर्थची डेव्हलपमेंट कशी झाली आहे, की आज जशी आपल्याला पृथ्वी दिसते किंवा जे खंड आपल्याला दिसतात त्यांच्या ज्या पोझिशन दिसतात किंवा समुद्र वगैरे दिसतात, तर ते कशा प्रकारे होते त्या थेरीजवर बऱ्याचदा आणि त्या थेरीचा शोध कोणी लावला किंवा कुठली थेरी कोणी मांडली यावर बरेचसे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता या लेक्चरमध्ये आज तुम्ही जर हे व्यवस्थित बघून ते लक्षात ठेवलं तर कंपल्सरी तुमचे 1 ते 2 प्रश्न तर म्हणजे फिक्स तुमचे तेवढे मार्क्स तुम्ही समजा. ठीक आहे, तर आज आता आपण या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे. हं. तर बघा, पहिली आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. तर आता टोटल आपल्या तशा तर 3 महत्त्वाच्या थेरी आहेत. त्याच्यामध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी येते, एक येते कन्व्हेन्शन करंट थेरी आणि तिसरी येते सी फ्लोअर फ्लडिंग थेरी सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी. अशा 3 थेरी आणि लास्टमध्ये आपले जे सध्याचे टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे सध्याची जी पृथ्वीची पोझिशन आहे एक ती 4 स्टेज येते. अशा 4 स्टेज आहेत. तर त्याच्यामधली जी पहिली येते कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. तर त्याच्यामध्ये हा आहे, त्याला मराठीमध्ये म्हणतात महाद्वीपीय विस्थापन सिद्धांत. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी हे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात महाद्वीपीय विस्थापन सिद्धांत. ठीक आहे. तर आता ह्या 4 स्टेज आहेत. तर जनरली काय आहे, की आपल्याला असं वाटतं, की आता जी पृथ्वी आहे ती आधी तशीच होती का? म्हणजे 200-250 मिलियन वर्षापूर्वी ती इयर्स पूर्वी ती तशीच होती का? तर नाही. तर त्याच्या 4 स्टेजेस होत्या. तर ही जी थेरी मांडली 1912 ला आर्थर होन हां, अल्फ्रेड वेगनर यांनी मांडली. ठीक आहे. 1912 ला अल्फ्रेड वेगनर यांनी ही थेरी मांडली. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं, की आपली पृथ्वी ही 225 मिलियन वर्षापूर्वी आपली ही पृथ्वी होती आणि तेव्हा फक्त एकच होता, तो होता पॅन्जिया. पूर्ण जो खंड होता म्हणजे आपला जो भूपट्ट आहे पूर्ण त्याचं नाव होतं पॅन्जिया. तो एकच पूर्ण कंप्लीट खंड होता आणि जो समुद्राचा भाग होता तो होता पॅन्थालसा. पॅन्थालसा. ठीक आहे. तर ही स्थिती होती पृथ्वीची 225 मिलियन वर्षापूर्वीची. एक होता पॅन्जिया आणि जो समुद्राचा भाग होता तो होता पॅन्थालसा. त्याच्यानंतर इथे 200 वर्षापूर्वी काय झालं, की त्याच्यानंतर काही वर्षांनी जी पृथ्वी होती, त्या पृथ्वीमध्ये हा जो पॅन्जिया होता त्याचे 2 भाग पडले. एक पडला लॉरेशिया आणि दुसरा पडला गोंडवाना आणि जो मधातला जो पोर्शन होता म्हणजे 2 सेपरेट झाले. पॅन्जिया हा 2 भागामध्ये सेपरेट झाला. पहिला होता लॉरेशिया आणि गोंडवाना आणि मधातला जो पाण्याचा रिजन होता त्याला टेथिस सी असं म्हटलं गेलं. टेथिस सी. ठीक आहे. म्हणजे हे 2 याच्यामध्ये विभागित लॉरेशिया म्हणजे युरोप आणि एशियाचा पूर्ण भाग आणि नॉर्थ अमेरिकेचा भाग हा झाला लॉरेशिया आणि गोंडवाना म्हणजे आपला भारताचा दक्षिणेचा भाग, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हा पूर्ण जो रिजन आहे हा गोंडवाना पासूनच सेपरेट झालेला आहे आणि वरचा आहे लॉरेशिया. ठीक आहे. मग त्याच्याही नंतर काही वर्षांनी येते थर्ड स्टेज. त्याच्यामध्ये काय झालं, की लॉरेशिया पासून सेपरेट झाला नॉर्थ अमेरिका, युरोप आणि एशिया. आता युरेशिया, युरोप आणि युरेशिया याला मिळून युरेशिया असं म्हटलं जाते. ठीक आहे. याला युरेशिया म्हटलं जातं आणि हे 2 आणि याचे 2 सेपरेट पार्ट म्हणजे युरोप आणि एशिया आणि त्याच्यानंतर जो गोंडवाना म्हणजे लॉरेशिया पासून तयार झाले नॉर्थ अमेरिका, युरोप आणि एशिया आणि गोंडवानापासून तयार झाले साऊथ अमेरिका, आफ्रिका, इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. ठीक आहे. याच्यामध्ये नंतर ग्रीनलँड पण आहे. तो ग्रीनलँड पण सेपरेट झाला. तर तो पण जो आहे तो गोंडवानाचाच रिजन आहे. ग्रीनलँड पण जो सेपरेट म्हणजे इथे त्याची पोझिशन येते जनरली ग्रीनलँडची, तर तो पण हा
लॉरेशियापासून सेपरेट झाला आहे आणि गोंडवानापासून साऊथ अमेरिका. कंपल्सरी लक्षात ठेवा, इन केस क्वेश्चन आला की लॉरेशियापासून कुठले कुठले रिजन सेपरेट झाले, नॉर्थ अमेरिका, युरोप आणि एशिया. ठीक आहे. आणि आपला जो साऊथ रिजन म्हणजे सॉरी गोंडवानापासून काय, आता गोंडवाना का विचारू शकतात जास्त, कारण आपला भारत पण येतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणून विचारू शकतात, विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. साऊथ अमेरिका, आफ्रिका, इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. ठीक आहे. आणि आताचा जो करंट अर्थ, प्रेझेंट अर्थ ही अशी आहे. त्याच्यामध्ये हा नॉर्थ अमेरिका, हा ग्रीनलँड बघा, इथे आहे ग्रीनलँड, युरोप, एशिया, इंडिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ अमेरिका आणि इथे अंटार्क्टिका. ठीक आहे. तर आता ही जी थेरी त्यांनी मांडली, तर आता ही थेरी तर त्यांनी मांडली, पण त्याच्या मागे रिझन काय होतं, जर टेक्टोनिक प्लेट्सच्या मुवमेंट्स होते त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल. मग ते त्यांना जेव्हा त्यांनी थेरी मांडली तेव्हा काही शास्त्रज्ञांनी त्यांना विचारलं की याच्यामागे काय रिझन असू शकतं. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांना प्रॉपर तरी रिझन देता आलं नाही, पण त्यांनी दोन फोर्सेस सांगितले की याच्या मागे दोन फोर्सेस असू शकतात. एक पहिला सांगितलं त्यांनी टायडल फोर्स. ठीक आहे. आता टायडल फोर्स सगळ्यांना माहितीच आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की टायडल फोर्स हा रिस्पॉन्सिबल असू शकतो. आणि दुसरं सांगितलं त्यांनी पोलर फ्लिंग फोर्स. ठीक आहे. फ्लिंग फोर्स. ठीक आहे. तर त्यांनी एक सांगितलं टायडल फोर्स आणि दुसरं सांगितलं पोलर फ्लिंग फोर्स. तर आता फोर्स, तर पोलर टायडल माहितीये तुम्हाला की जो वेव्हचा फोर्स असतो, आणि दुसरा पोलर फ्लिंग म्हणजे काय, तर जी आपली पृथ्वी आहे जेव्हा ती रोटेट करते त्याच्यामुळे जो तयार होणारा फोर्स असतो, ठीक आहे, त्याला पोलर फ्लिंग फोर्स असं म्हणतात. पण हे प्रूव्ह होऊ शकलं नाही की याच्यामुळे ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टेक्टोनिक प्लेट्सची मुवमेंट होऊ शकते. म्हणून ही थेरी म्हणजे पूर्णहीपणे नाकारण्यात आली नाही, पण तेवढं त्यांना ते प्रूव्ह करता आलं नाही. मग त्याच्यानंतर आता ही थेरी तुम्हाला समजलं असेल. आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी विचारल्यानंतर सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे कोणी मांडली, अल्फ्रेड वेगनर यांनी. त्याच्यामध्ये मराठीमध्ये त्याला महाद्वीपीय, इंग्लिशमध्ये जर लक्षात राहिलं नाही तर महाद्वीपीय विस्थापन सिद्धांत असे म्हणतात. पहिले होता आपला पॅन्जिया, एकच खंड होता कंप्लीट 250 करोड वर्षापूर्वी, मिलियन इयर्स अगो. आणि सी जो होता तो होता पॅन्थाल्सा. ठीक आहे. त्याचं दोन याच्यात सेपरेशन झालं, 200 मिलियन वर्षापूर्वी. तर ते आहे लॉरेशिया आणि गोंडवाना. आणि मध्ये जो पाण्याचा रिजन तयार झाला त्याला टेथिस सी असं म्हटलं जातं. आणि थर्ड स्टेज होती जी होती 100-150 मिलियन वर्षापूर्वी. तर त्याच्यामध्ये लॉरेशिया पासून हे तीन सेपरेट झाले, नॉर्थ अमेरिका, युरोप आणि एशिया. म्हणजे युरेशिया म्हटलं तरी चालते, तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि जो गोंडवानाचा रिजन होता तो साऊथ अमेरिका, आफ्रिका, इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. आणि रिसेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वी आपली अर्थचं कसं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. तर आता याच्यानंतर काय झालं की ही जे थेरी कम्प्लीटपणे एक्सेप्ट पण नाही झाली आणि कम्प्लीटपणे नाकारण्यात पण नाही आली. मग त्याच्यानंतर मग अशा काही काही शास्त्रज्ञ अशा असतात की ठीक आहे, कम्प्लीट एक्सेप्ट पण नाही केली, मग त्याच्यावर त्यांनी आणखी रिसर्च केले आणि पुढची जी थेरी आहे तर ती मांडली अर्थर होम्स यांनी. ठीक आहे. होम्स यांनी मांडली, अर्थर होम्स यांनी मांडली ही कन्व्हेन्शन करंट थेरी, याला म्हणतात अभिसरण प्रवाह सिद्धांत. लक्षात असू द्या मराठीमध्ये. ठीक आहे. हा अभिसरण प्रवाह सिद्धांत मांडला अर्थर होम्स यांनी. मग त्यांनी त्याच्यामध्ये थोड्या डेप्थ मध्ये जाऊन हा अभ्यास केला की नेमकं टेक्टोनिक प्लेट्सच्या ज्या मुवमेंट आहेत त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कुठला फोर्स असेल. मग आता सगळ्यांना माहिती की आपली जी पृथ्वी आहे ती तीन पार्ट मध्ये आपण बघतो की एक आहे क्रस्ट, अर्थ क्रस्ट याला जसं जे म्हणतो, नंतर येतो मॅन्टल आणि नंतर येतो कोअर. ठीक आहे. हे तीन स्टेज मध्ये आपली पृथ्वी जी आहे ती डिवाइड केली आहे. ठीक आहे. तर आता हा जो मॅन्टलचा जो रिजन आहे ना, या मॅन्टलच्या रिजन मध्ये जनरली काय होतं की इथे त्याला असं म्हणतात की कन्व्हेन्शनल सेल म्हणून आपण एक म्हणू शकतो की कन्व्हेन्शनल सेल फोर्समुळे काय होतं की जे क्रस्टच्या खालचे जेवढे काही सबस्टन्सेस आहे त्याच्यामध्ये हीट जनरेट होऊन ते वर ढकललं जातं. आणि ते वर ढकलल्या गेल्यामुळं इथे सेपरेशन होऊन, म्हणजे आपण जे म्हणतो ना की ज्वालामुखी किंवा भूकंप, ज्वालामुखी जे म्हणतो, आणि इथे हे अर्थ क्रस्ट आहे ते सेपरेट होते. आता मॅन्टलला आपण जर बघायला गेलं तर हे जे कन्व्हेन्शन सेलची जी थेरी आहे त्याच्यामध्ये जनरली काय होतं की
आता जे कन्व्हेक्शन आहे, आता कन्व्हेक्शन करंट जर आपण बघायला गेलं तर कन्व्हेक्शन करंट पहिल्यांदा तर आपल्याला हे बघावं लागेल की मी तुम्हाला जे कन्व्हेन्शन सेल हे सांगितलंय तिथे तो जो करंट तयार होतो ना तो दोन गोष्टींमुळे होतो. एक आहे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आहे जे मेंटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि पृथ्वीची जी निर्मिती जेव्हा झाली होती तेव्हा त्याच्यामध्ये जे हीट आहे त्याच्याहीमुळं या एरियामध्ये जे सबस्टन्स आहे ते हलके होऊन वर जातात आणि अर्थ क्रस्ट सेपरेट होऊन नंतर हे टेक्टोनिक प्लेट्सच्या मुवमेंट्स होतात. ठीक आहे. आता मेंटल मध्ये आपण जर बघायला गेलं ना तर मेंटल मध्ये काय आहे की रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहे, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहे आणि अर्थ हीट आहे जी पृथ्वीच्या निर्मितीची वेळीसची हीट आहे. कारण पृथ्वी जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वी खूप जास्त प्रमाणात म्हणजे टेम्परेचर खूप जास्त हळूहळू थंड होत गेली, पण पृथ्वीचा जो कोर आहे त्याच्यामध्ये किंवा मेंटलचा जो काही रिजन आहे त्याच्यामध्ये हीट अजूनही आहे म्हणजे बऱ्याच प्रमाणात आहे, पण तसं तेव्हाच्या मानाने आता कमी आहे पण आहे. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टीमुळे काय होतं ना जनरली तुम्हाला माहिती आहे की हीट एखादा पदार्थ जेव्हा गरम म्हणजे एखादी गोष्ट जसं हवा ही हीट झाली म्हणजे ती हलकी होते मग ते वर जातं. मग इथे तेच होतं की ऍज कम्पेअर टू बाकीपेक्षा इथले जे गोष्टी आहेत म्हणजे एकदम क्रस्टच्या खालच्या म्हणजे मेंटल मधल्या ज्या सबस्टन्सेस आहेत ते हलके होऊन वर जातात आणि इथे एक म्हणजे अर्थ क्रस्ट जो आहे त्याच्यामध्ये सेपरेशन होतं आणि त्याच्यामुळे टेक्टोनिक प्लेट्सच्या मुवमेंट होतात. तर ही जी थेरी यालाच कन्व्हेक्शन करंट थेरी असे म्हणतात. तर ही थेरी जी मांडली ती अर्थल होम्स यांनी मांडली. एवढं लक्षात ठेवा की आपल्याला हे विचारू शकतात की कन्व्हेन्शन करंट थेरी कोणी मांडली आणि याच्यासाठी जे दोन एलिमेंट रिस्पॉन्सिबल आहे ते आहे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहे आणि अर्थची प्री हिट म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. जेव्हा त्याची निर्मिती झाली एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल आणि 3 लेअर मध्ये आपली अर्थ डिवाइड झाली आहे. ठीक आहे. त्याला रिज म्हणतो आपण. हे जे तयार होतं ना इथे याला रिज असं म्हणतात. ठीक आहे. आता थर्ड थेरी आता ही झाली दुसरी. आता तिसरी जी थेरी होती याच्यामध्ये आपण बघितलं आता की टेक्टोनिक प्लेट्सच्या मुवमेंट कशामुळे होतात. मग आता सी म्हणजे समुद्राच्या पण मुवमेंट्स होतच आहे ना की समुद्राचा पण जो आकार आहे किंवा त्याच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या चेंज होत आहे. मग त्याच्यासाठी कुठली रिस्पॉन्सिबल तर ही थर्ड थेरी आहे. त्याला म्हणतात सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी. ठीक आहे. ठीक आहे. याला सी फ्लोअर त्याला म्हणतात मराठीमध्ये समुद्र तळ प्रसार सिद्धांत. ठीक आहे. याला म्हणतात समुद्रतळ प्रसार सिद्धांत आणि हे ज्या व्यक्तीने मांडले त्यांचं नाव आहे हॅरी हेस. लक्षात असू द्या की 3 थेरी आपल्याला विचारेल. पहिली मांडली कोणती की जी आपली सी ड्रिफ्ट थेरी होती सॉरी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट कोणी मांडली अल्फ्रेड वेगनर. त्याच्यानंतर आले अर्थर होम्स यांनी कन्व्हेक्शन करंट थेरी मांडली आणि थर्ड आहे आपले सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी समुद्र तळ प्रसारण सिद्धांत तो मांडलाय हॅरिस हेस यांनी. आता आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर काय झालेलं की तेव्हा बरेचसे शोध पण लागलेले आणि पाणबुडीच्या साह्याने असं म्हणजे ते असं म्हणतात की पाणबुडीच्या साह्याने समुद्र तळामध्ये जाऊन तेव्हा त्यांनी जनरली इमॅजिन हे होतं की समुद्र तळ हा फक्त म्हणजे पसरट स्वरूपाचा असेल तिथे कुठले स्ट्रक्चर नसेल, पण तिथे पर्वत पण होते मैदानी पण होतं आणि नंतर तिथे रिच पण तयार झालं होतं. तर समुद्रामध्ये जनरली काय होतं की ह्या ज्या हीच यालाच आपण रिज म्हणजे रिफ्ट व्हॅली पण म्हणतात. इथे पण सेम होतं की मॅग्मा मधून जो मॅग्माच्या रिजन म्हणजे जो मेंटलचा रिजन आहे खालचा. ठीक आहे. तर तिथनं जे वरती कन्व्हेन्शनल करंटच्या साह्याने जो काही भाग वर उचलला जातो तर समुद्रामध्ये सुद्धा जे आहे ते सेपरेट पोर्शन तयार होतात. म्हणजे हा एक पोर्शन आणि हा एक पोर्शन. तर त्याच्यामुळे जसं मी तुम्हाला सेम अर्थक्रस्टच्या बाबतीत सांगितलं सेम समुद्र म्हणजे सीच्या बाबतीत आहे की इथे पण सेम होतं की मॅग्मा वर उचलला जातो आणि त्याच्यामुळे इथे एक रिफ्ट तयार होते आणि एक मधात दरी पडते आणि त्याच्यामुळे हे पसरत जातं आणि काय होतं हा मॅग्मा वर येऊन हा वरती काय होतो की जेव्हा वर येतो तेव्हा हा इथे असा पसरतो. ठीक आहे. म्हणजे आधीचं तर लेअर असतेच पण आधीचं तर क्रस्ट असेल समुद्राचं जे काही असेल जे ओल्ड म्हणतो आणि एक न्यू क्रस्ट फॉर्म होतं आणि ते पसरत पसरत जातं. ठीक आहे. मग याच्याचमुळे काय होतं की समुद्राच्या जो तळाचा प्रसार इथे नावच काय दिलंय की समुद्र तळ प्रसार सिद्धांत. तर तेच होतं की इथे जो मॅग्मा आहे तो वर येऊन नंतर हळूहळू थंड होत जातो पण तो पसरला जातो सुरुवातीला. त्याच्यामुळे काय होतं की समुद्राचा जो तळाचा प्रसार होत जातो. ठीक आहे.
म्हणून त्याला म्हणतात समुद्र प्रसार सिद्धांत. त्याच्यामुळे रिफ्ट व्हॅली वगैरे, मिड रिज ओशियन आपण जे म्हणतो, आता इथे दरी निर्माण झाली म्हणून त्याला रिफ्ट व्हॅली म्हटलं, पण त्याला तसं म्हणतात मिड ओशियन रिज, कारण तिथूनच मॅग्मा हा बाहेर फेकला जातो आणि त्याच्यामुळे हे असं मॅग्माचा प्रसार होऊन पुन्हा एक नवीन क्रस्ट तयार होतं, तर त्याला म्हणतात समुद्रतळ प्रसार सिद्धांत. आता जनरली काय होतं की तुम्हाला काय वाटणार की मॅग्मा जर वर आला तो पसरत जातो, म्हणजे तो कंटिन्यू, मग असं जर झालं असतं समुद्राचा आकार खूप जास्त असता, म्हणजे त्याचं कुठे त्याला लिमिटच नसते, थांबलं नसतं. पण काय होतं जनरली, हा जसा जसा पसरत जातो तो एक रिजन असा येतो जिथे आपल्या अर्थचा पण क्रस्ट असतो, म्हणजे हा समुद्राचा झाला, मग तिथे पर्वते असतात. ठीक आहे, आता आपण हे असं जस्ट ड्रॉ करते, नंतर इथे पठारे असतात, तर इथे येऊन तो थांबतो, म्हणजे मग जेव्हा पर्वतांना येऊन तो मिळतो ना, तर तो असा खाली जातो, म्हणजे खाली ढकलला जातो आणि इथे येऊन त्याचा स्टॉप होतो. म्हणजे समुद्र पसरतो पण एका लिमिट पर्यंत, नाही तर मग सगळीकडे समुद्र असतं असं नाही होत. जिथे अर्थ क्रस्ट येतं किंवा पर्वत पठारे जे काही स्ट्रक्चर असतात, फिजिकल स्ट्रक्चर, त्याच्या सानिध्यामध्ये आला किंवा त्याची टक्कर झाली, तर तिथे मग तो खालच्या रिजनला असा मूव्ह होतो. ठीक आहे, तर अशा ह्या 3 महत्वाच्या थेरी होत्या ज्या आपल्या महत्वाच्या. बाकीच्या पण थेरी आहे, पण त्याच्यात फक्त ते तुम्हाला विचारतात की ही कोणी मांडली विचारतात, पण याच्याबद्दल थोड्याफार गोष्टी विचारू शकतात आणि ह्या खूप इम्पॉर्टंट थेरी आहे, म्हणून मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगितल्या. आणि जनरली काय आहे की याच्यामध्ये अजून काय होतं, हा, आता आपण ह्या बाकीच्या म्हणजे पुढच्या बघणार आहोत, कारण याचे फक्त त्यांनी विचारतात की हा कोणी मांडला. आता त्या महत्वाच्या 3 होत्या, त्या कंपल्सरी लक्षात ठेवा. आणि आता पुढची आहे की याच्यामध्ये ह्या ज्या टोटल 9 दिलेत, ठीक आहे, आता ह्या 9 पैकी जोड्या लावा विचारू शकतात. ठीक आहे, तर आता बफनची परिकल्पना, तर बफन यांनी, नावच त्याला बफनची परिकल्पना असं दिलंय, तर ती बफन यांनीच मांडलेली आहे. तर त्यांचं जे नाव आहे ते जॉर्जेस दी बफर. वायुरूपी परिकल्पना कोणी मांडली आहे, तर इमॅन्युअल कांट यांनी. ठीक आहे, लक्षात असू द्या, बफनचं नाव ऑलरेडी, नावच त्यांचंच नाव दिलंय, तर मग जरी बफन असलं तरी कॉमन सेन्स आहे की जोड्यामध्ये जरी आलं तरी लगेच आपण एक करू शकतो. पण कधी कधी होतं की 2 माहित असते तरी होत नाही, मग 50-50 मध्ये आपले मार्क्स जातात. त्याच्यामुळं एक लक्षात असू द्या की वायुरूप इमॅन्युअल कांट, वायू म्हटल्यानंतर कांट लक्षात असू द्या, आणि हे लॅपलास, तेजोमय लॅपलास लक्षात असू द्या. लॅपलास आणि वायझेकर हे 2 आहेत. जर कधी लॅपलास पण विचारू शकता, जास्तीत जास्त लॅपलासच दिलं असतं जोड्यामध्ये, पण वायझेकर पण मी तुम्हाला एक एक्स्ट्रा याच्यासाठी सांगून ठेवलं की विचारू शकतात म्हणून. ठीक आहे, ह्या 2 लोकांनी मांडली आहे, कारण चान्सेस असतात कधी कधी काय होतं की आपण एकच व्यक्तीबद्दल, पण 2 लोकांनी पण एखादी कन्सेप्ट मांडलेली असते. ठीक आहे, आणि भरती ओटी आहे जीन्स आणि जेफ्रे. जीन्स व जेफ्रे. आता तुम्हाला याच्या काही ट्रिक्स डेव्हलप जर करता येत असेल ना, तर तुम्ही ते पण करू शकता इन केस तुम्हाला वाटत असेल. जसं बफनचं लक्षात राहिलं, वायू कांट, म्हणजे कांटवरून आपण एक कांट पण लक्षात ठेवू शकतो की वायू आल्यामुळे खूप मोठा कांट झाला असे, पण वायुरूपी परिकल्पना तर कांट. तेजोमय तर लॅपलस आणि वायझेकर हे पाठच करा, माझं जरी असं म्हणणं आहे. ट्रिक जर असेल तर मलाही सांगा, तुम्ही कमेंट करू शकता ट्रिक जर कुठल्या माहिती असेल. आणि भरती ओहोटी जीन्स जेफ लक्षात असू द्या, भरती ओहोटी जसं भरती ओहोटी आहे तसं जीन्स जेफ असं पण लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि जी ग्रहीय, गृह्य नव्हती पाहिजे इथे, ग्रहीय पाहिजे होती. ठीक आहे, ग्रहीय चेंबरलिन व मुल्टन यांनी मांडली. ठीक आहे, आता बघा, ग्रहीय इथे पण दिला आहे आणि इथे इथे पण ग्रहकण दिलाय. आता इथे मुल्टन ऑलरेडीच आहे, म्हणजे ह्या ज्या दोन्ही आहे ना, ह्या मुल्टन यांनी मांडल्या. हे लक्षात असू द्या की ग्रहीय परिकल्पना आणि ग्रहकण परिकल्पना हे मुल्टन ऑलरेडी दिलंय. मुल्टननी ही पण मांडली आहे. ग्रह लक्षात असू द्या, ग्रहाला म्हणजे लक्षात ठेवायचं की मुल्टन आहे, आणि चेंबरलिन ग्रहीय परिकल्पनेबद्दल लक्षात असू द्या. आता जी बिग बँग होती ती, आता बिग बँग थेरी सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या तेव्हाची जी बिग बँग थेरी जी सुरुवातीला कोणी मांडली ते विचारतात, तर अर्बेजॉस लेमेट्री यांनी मांडली आहे. एवढं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त लेमेट्री लक्षात असू द्या, कारण ते सरनेम जरी असलं आपल्याला तरी चालेल. आणि नेब्युलर हायपोथेसिस पुन्हा कोणी मांडले, तर इमॅन्युअल कांट यांनीच मांडले. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा की कांट यांनी 2 मांडल्या, एक वायू
कांट आणि एक नेब्युलर हायपोथेसिस, ह्या जे दोन्ही थेरी आहे त्या कांट यांनी मांडलेल्या आहे. नंतर ग्रहकणमध्ये चेंबरलिन आणि मुल्टन यांनी दोन्ही ह्या मांडलेल्या आहे. ठीक आहे. आणि जे उल्का उत्पत्ती आहे ती लॉकियर यांनी मांडली. हे लक्षात असू द्या. उल्का उत्पत्ती बऱ्याचदा काय होतं, मी तुम्हाला सांगते की हिट लिस्टवर कुठल्या असतात जनरली, एक वायुरूप विचारतात, तेजोमय कंपल्सरी विचारतात, नेब्युलर हायपोथेसिस आणि उल्का उत्पत्ती आणि ग्रहकण पण विचारू शकतात. भरती ओहोटी जास्तीत जास्त याच्यातल्या 5-6 जरी लक्षात असल्या ना तुमच्या, तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला जोड्या लावायला इझी जातील, कारण कधी कधी 4 जोड्या 5 जोड्या जर आल्या तरी तुम्हाला ते इझिली. आणि कंपल्सरी तुम्ही बघा, PYQ चे पेपर तुमचे राज्यसेवेचे उघडून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी बघायला मिळेल की याच्यावर प्रश्न विचारलाच आहे. म्हणून आपण हे लेक्चर घेतलं. ठीक आहे. तर आता ह्या गोष्टी कंपल्सरी लक्षात असू द्या. ठीक आहे. आता तुम्हाला फक्त एक सांगते मी की ते महत्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला ते विचारतात, एक्झाम्पल म्हणून पण विचारू शकतात. ते एक्स्ट्राचं आहे. तर नंबर 1 लक्षात ठेवा, महासागर प्लस महासागर म्हणजे महासागर आणि महासागराची धडक होऊन कुठलं रिजन तयार झालंय, तर लक्षात असू द्या पॅसिफिक सी आणि युरेशिया भूपट्ट. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं ना, युरोप आणि रशिया ते. ठीक आहे. दुसरं महासागर आणि भूखंड, सागर व भूखंड यांची टक्कर होऊन जे तयार झाले ते रॉकी पर्वत, आल्प्स पर्वत. ठीक आहे. आणि तिसरं एक महत्वाचं म्हणजे जे आपल्याला विचारू शकतात की भूखंडाची टक्कर होऊन भूखंड भूखंड टक्कर होऊन हिमालय पर्वत तयार झालाय. याच्यावर विचारला गेलाय प्रश्न आणि समोर पण एक्सपेक्टेड आहे. PYQ रिपीट करतो आहे, सगळ्यांना माहिती आहे, विचारू शकतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. महासागराची टक्कर होऊन तयार झालाय पॅसिफिक सी आणि युरेशिया. महासागर आणि भूखंडाची टक्कर होऊन तयार झालाय रॉकी पर्वत आणि आल्प्स पर्वत. आणि भूखंडाची टक्कर होऊन तयार झालाय हिमालय पर्वत. तर हे होतं आपला एक महत्वाचा आजचा टॉपिक. तर अशाच प्रकारे मी पुन्हा तुमचे 7-8 टॉपिक कव्हर करून देणार आहे पूर्ण, की ज्याच्यावर कंपल्सरी राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये फिजिकल जिओग्राफीचे क्वेश्चन्स येतात. तर आपण पुन्हा भेटूया. याच्यावर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि याचं व्यवस्थित तुम्ही हे पाठ करा कंपल्सरी. स्पेशली ह्या ज्या आहे ह्या कंपल्सरी पाठ करा. ह्या तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील. आणि सुरुवातीला आपण ज्या थेरी बघितल्या त्या पण लक्षात असू द्या. तुम्हाला मी फिगर इमेजच्या फॉर्म मध्ये याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला इमेजमुळे जास्त लक्षात असू शकतं की कुठल्या कुठल्या स्टेजेसमध्ये कशा कशा प्रकारची आपली पृथ्वी ची निर्मिती होत गेली आणि कशा प्रकारे ते डेव्हलप होत गेल्या गोष्टी. ठीक आहे. नंतर म्हणून मी तुम्हाला प्रत्येक जी थेरी ते इमेज मधून जास्त तुमच्या लक्षात राहील म्हणून त्या दृष्टिकोनातून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. सर उद्या भेटूया. थँक्यू.